नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भुद्या हा बाबळीच्या घरामध्ये येतो आणि माझे पैसे देते की नाही असं तिला त्रास देऊन बळजबरी करत असतो। तेव्हा तो काही डबे उचकतो। बाबळी म्हणत असते की भुद्या, तू काही उचकू नको, येथे काही नाही, मी तुझे पैसे परत करील, तू इथून जा। मात्र भुद्या काही ऐकत नसतो आणि डब्यामधील जे काही गुंजाचे वाळे असतात तर त्या डब्यामध्ये त्याला वाळे सापडतात। तर लगेच बाबळी म्हणत असते की भुद्या, मी तुझ्या पाया पडते, पण प्लीज तू ते वाळे घेऊ नको, माझ्या लेकीची ती शेवटची आठवण आहे। म्हणून बाबळी त्याच्या पाया पडण्यासाठी लागते तर भुद्या तिला बाजूला ढकलून देतो। तेव्हा मात्र भुद्या ते वाळे बघून खुश होतो आणि माझे पैसे परत कर आणि हे वाळे परत घेऊन ये असे तो बाबळीला म्हणतो। तेवढ्यात लगेच हा सत्यजित येतो आणि भुद्याचा हात धरतो आणि बाबळे ह्या माणसांच्या पाया पडायचे नसते, त्यांना लाथेने उडवायचे असते असे भुद्याचा हात पकडून सत्यजित म्हणतो। तेव्हा भुद्या मात्र खूप घाबरतो। तेव्हा भुद्याच्या हातातून ते वाळे हिसकावून घेऊन ते बाबळीकडे देतो आणि भुद्याची चांगली धुलाई करतो आणि भुद्याला म्हणत असतो की तुला थोडासा मोकळा सोडला म्हणून तो गावात त्रास द्यायला लागला आणि परत जर येथे येण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतके वाईट कोणीच नसेल आणि तुला आता सत्याचा काय इंगा असतो तो दाखवतोस, म्हणून तेथील तो कळशी घेतो आणि ती भुद्याच्या डोक्यामध्ये घालायला लागतो। तर बाबळी लगेच सत्यदादाला म्हणते की सत्यदादा नको, तो मरेल। तर भुद्या लगेच पळून जातो आणि परत येथे पाऊल टाकू नको, नाहीतर गाठ माझ्याशी आहे असे त्याला धमकावतो। तर भुद्या घाबरून पळून गेलेला असतो। बाबळी मात्र खूप रडत असते आणि सत्या तिच्याकडे बघत असतो। त्यानंतर इकडे कबीर हा काहीतरी काम करत असतो आणि गुंजा देते येते आणि ते टेबलवर ठेवलेली ट्रॉफी उचलते आणि आपल्या ओढणीने पुसू लागते। कबीर म्हणतो की काय करतेस? तेव्हा गुंजा म्हणत असते की ही बक्षीस धूळ बसली त्यावर पुसून काढते। तेव्हा लगेच कबीर म्हणतो की इतक्यातच धूळ बसली का त्याच्यावर इतकी? तर गुंजा म्हणत असते की साहेबा, धूळ ही फुंकर मारली तर ती उडून जाते, मात्र ठसे तर हे कोरले जातात आणि ते पुसून काढावे लागतात। या बक्षिसावर सुद्धा माझ्या हाताचे ठसे उमटलेले आहेत आणि ते मी पुसूनच काढते, कारण या बक्षिसावर मला हात लावायचा काही एक अधिकार नाही, म्हणून त्या बक्षिसावर जे माझ्या हाताचे ठसे लागले ते मी पुसून काढते। तर कबीर उठतो आणि गुंजाला रागवून म्हणतो की जे झाले ते आता बाद झाले, पुन्हा पुन्हा गुंजा तेच उगाळण्याचा का प्रयत्न करतेस? तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा, तुम्ही खूप फटकळ आहात, रागाच्या भरात जे येईन ते बोलत असतात। मी माझ्या गावापासून, माझ्या घरापासून, माझ्या आईपासून समद काही सोडून दिले आणि येथे या शहरात येऊन पडले आणि इथे तुमची आई आहे, तुम्हाला बहीण आहेत आणि मृण्मयी ताई सुद्धा तुमच्या आहात, पण माझं इथे कोण आहे? तुमच्याशिवाय इथं माझं कोणीच नाही। तेव्हा कबीरला मात्र खूप मोठा धक्का बसतो। मला जर काही माझ्या मनातले बोलूशी वाटले तर मी कुणाशी बोलायचे असे गुंजा कबीरला विचारते। कबीर मात्र काही उत्तर देत नसतो। त्यानंतर इकडे सर्वेश्वर जे कबीरचे आर्टिकल छापून आलेले असते ती बातमी पेपरमध्ये वाचत असतो आणि माया येते आणि सर्वेश्वरच्या हातातील पेपर हिसकावून घेते। सर्वेश्वर म्हणतो की काय करतेस? अगं मला वाचून देतं खरी। तेव्हा माया म्हणत असते की हे असे म्हणजे काय ती डोंगरवाडी, काय तिथली ती माणसं अगदीशी आणि या असा थर्ड क्लासचा ह्या कबीरला पुरस्कार मिळाला, मला तर त्याच्यात काहीच तथ्य वाटत नाही। हे असे गरिबाची जाण असलेले आर्टिकल कबीर लिहितो, त्याला कधीतरी असे वाटत नसेल का आपण कधीतरी श्रीमंत होऊ, ही अशी स्वप्न पडत असतील का असे माया सर्वेश्वरला विचारते। सर्वेश्वर म्हणतो की माया, तू एक काम कर, पोटदुखीची गोळी घे आणि शांत अशी पडून राहा। तर माया म्हणते, आर्टिकल लिहिणारा हा तुझा भाचा आहे आणि आर्टिकल हे डोंगरवाडीवर लिहिले, त्यामुळे तुला त्यामध्ये जास्तच आनंद असणार। हे आर्टिकल बघून ना माझं आता डोकं एकदम उठले, काय तो सत्यजित आणि काय तेथील ती माणसे, म्हणून माया खूप असं डोंगरवाडीला नाव ठेवत असते। पुढे तेथे मृण्मयी येते आणि सर्वेश्वर म्हणतो की ह्या आर्टिकलचं काय महत्त्व आहे हे तू तुझ्या मुलीला विचार, कारण ते तिच्या होणाऱ्या भावी नवऱ्याने हे आर्टिकल लिहिलेले आहे। ह्या आर्टिकल्समुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पुरस्कार सुद्धा मिळाला। तर माया म्हणते की अरे सर्वेश्वर, तुम्ही ठरूनच टाकले का पुरुषांनी पराक्रम करायचा तो सुद्धा तुम्ही आणि त्याचा गाजावाजा करायचा तो सुद्धा तुम्ही, आणि आम्ही बायका फक्त तुमच्या मागे कष्ट करत राहायचे आणि तुमच्या मागे आम्ही कायम झुरत राहायचे, हे तुम्ही कधीही मान्य करणार नाही का?
सर्वेश्वर म्हणतो की ए माया गप्प बस, नसत्या भलत्या गोष्टी तू मृण्मयीच्या डोक्यामध्ये भरू नको. तर मृण्मयी म्हणते की नाही बाबा, बोलून द्या तिला. ओम काही खोटं बोलत नाही. तर सर्वेश्वर म्हणतो की मृण्मयी तू सुद्धा. तर लगेच माया म्हणत असते मला माहिती होते एक ना एक दिवस मृण्मयीला माझ्या ह्या सर्व गोष्टी समजतील आणि काय तो कबीर मृण्मयीला सोडून त्या डोंगरवाडीला निघून गेला. काय समाजसेवा करायची होती ती त्याने केली आणि त्याचं त्याला अवॉर्ड सुद्धा मिळालं. पण हे सर्व करून त्याला काय मिळालं असेल आणि हे सगळं करून त्याला काही अर्थ आहे का हे मला सांग. सर्वेश्वर म्हणतो की अगं माया, हे काय बोलतेस तू, आणि हे सर्व करून त्याला काय मिळालं म्हणजे ते त्याचं प्रोफेशन आहे, ते त्याच्यातून काही मिळो ना मिळो हे त्याचं काही एक त्याला घेणे नसते, त्याचा त्याला पगार मिळतो. तर लगेच माया म्हणते की माय फूट. तर लगेच सर्वेश्वर म्हणतो की माया एक गोष्ट सांगतो, तुला जर माहिती नसेल की ह्या आर्टिकलमुळे सर्व पार्लमेंट हादरलं, भल्या भल्या नेत्यांना बोलतं करण्यात हे आर्टिकल यशस्वी ठरलं. तर मृण्मयी मात्र तिच्याच विचारात असते, ती दोघांमध्ये काहीही बोलत नसते. एवढ्यात माया म्हणते की सर्वेश्वर एक गोष्ट, दुसऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जो जातो ना तो आपल्या स्वतःच्या घरामध्ये त्या अनेक प्रश्नाचे डोंगर उभे करतो. तर मृण्मयीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे कबीर हा कुंजाला रागवून म्हणतो की तू इतकं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही, ते फक्त मृण्मयीचा गैरसमज झाला होता. कुंजा म्हणते की हो, मला वाईट वाटून घेण्याचा कोणता अधिकार नाही, पण मी विचार करत होते की तुम्हाला काय बक्षीस देऊ. तेव्हा कबीर रागाने म्हणतो की काही गरज नाही त्याची. कबीर रागाने म्हणतो की आपलं जे खोटे लग्नामुळे आपल्यामध्ये जे नातं निर्माण झालं होतं ते नातं तू पाळते आणि तुम्हाला तसे प्रॉमिस सुद्धा केले होते की ते नातं तू घरातील सर्वांपासून लपून ठेवशील आणि तेच प्रॉमिस पाळ, तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं गिफ्ट आहे. गुंजा म्हणते की साहेबा, पायरीला पायरीची जागा समजते. पायरी कधीही कळसाला गाठण्याचा प्रयत्न करणार नाही, पण शेवटी कळसाला पायरीवर पाय ठेवूनच कळस गाठावा लागतो. तेव्हा गुंजा आपल्या ओढणीतून 1 रुपयाचं नाणं काढते आणि हे जेव्हा मी स्कॉलरशिप मिळाली होती तेव्हा सत्यदादाने मला दिलं होतं आणि हा रुपया तुमच्याजवळ ठेवा, तुमच्यासाठी तो खूप असा फलदायी ठरेल. तर कबीर गुंजाकडेच बघत असतो. कबीर म्हणतो की गुंजा हे काय करतेस, सत्यदादाची एकच आठवण तुझ्याकडे आहे. तर गुंजा म्हणते की सत्यदादाच्या अशा प्रत्येक आठवणी गोष्टीमध्ये नसतात आणि त्या आठवणी माझ्यासोबत कायम असतात, त्यामुळे मला कशाची गरज नाही. आणि एक गोष्ट अजून सांगते की मला हे 26 तारखेचे ते तिकीटं बुक केलेली आहेत ना डोंगरवाडीला जाण्यासाठी, आणि त्या लग्नाच्या दिवशी मी तुम्हाला म्हणून सांगते की ते लग्न मला बघवणार नाही, म्हणून मी कायमची त्या दिवशी डोंगरवाडीला निघून जाते. तर गुंजा रडतच आपल्या रूममध्ये पळत जाते. त्यानंतर इकडे सत्या दादा हा बाबळीला म्हणत असतो की अगं हा पेपर बघ, आणि माझ्याविषयी खूप छापून आले आणि तो पत्रकार होता ना तो आपल्या किमतीला त्याने मान दिला, म्हणजे आपल्या शब्दाला. तर लगेच सत्यदादा विचारतो की अगं गुंजी कुठे आहे, तिला हा पेपर मला दाखवायचा आणि आता मला तर खूप भूक लागली, जे घरात असेल ते वाढ. तर बाबळी टेन्शनमध्ये येते आणि मनात म्हणते की आता घरात एकही अन्नाचा कण नाही, याला काय वाढू. तर सत्य हा गुंजाला आवाजच देत असतो. तर बाबळीला आता असे वाटते की काय सांगू मी सत्यदादाला. बाबळी मात्र शांत उभी असते. सत्यदादा म्हणतो की थांब, मी माझ्या हाताने जेवायला घेतो, म्हणून ते टोपलं उचकण्यासाठी जातो तर एकही अन्नाचा कण त्यामध्ये नसतो. तेव्हा बाबळी मुद्दाम खोटं म्हणते की अरे माझे जेवण झाले म्हणून भांडी मोकळी करून ठेवली. सत्यदादा म्हणतो की खरंच माझ्याशी सुद्धा तू खोटं बोलतीस का, आणि इथून पुढे तुला आता कशाचीही कमी पडणार नाही. तर बाबळी मात्र मनात म्हणत असते की सत्यदादा आता तुला काय सांगू की गुंजाचं लग्न कसं करावं लागलं आणि जावई बापू माझ्यासाठी पैसे पाठवतात आणि सर्व पैसे तो भुद्या घेऊन जातो. बाबळीच्या डोळ्यामध्ये गुंजाच्या आठवणीने खूप पाणी येत असते. तर सत्य म्हणतो की गुंजा कुठे गेली म्हणून तो आवाज देऊ लागतो. तर बाबळी म्हणते की ती नाही येणार. तर सत्य म्हणतो की काय झाले, का येणार नाही. तर झालेला सर्व प्रकार ती लगेच सत्यदादाला सांगते आणि आपल्या गुंजाचं लग्न झाले आणि ते पण त्या पत्रकाराशी कसे झाले म्हणून सर्व सांगते. तर सत्याला खूप मोठा धक्का बसतो.
सत्य म्हणतो की इतकं सगळं झालं आणि पत्रकाराशी लग्नसुद्धा मला काहीच का सांगितले नाही. बाबळी म्हणते की अरे तुझा पाय कुठे ठिकाण्यावर असतो, तुला कुठे शोधायचे. तेव्हा बाबळी म्हणते की अरे ती मला फोन करते पण गेल्यापासून ती एकदासुद्धा इकडे आली नाही. ती फोनवर मला सांगत असते की आहे मी खुश आहे, पण मला असे वाटते की ती नक्की काहीतरी संकटात आहे आणि ती नक्की आनंदी नाही. माझं मन मला सांगते. तर बाबळी खूप रडत असते आणि आता सत्यदादा हा बाबळीला घेऊन इकडे आणि मी तुला तिकडे घेऊन जाईल कारण 25 तारखेला तिकडे मोर्चा आहे आणि 26 तारखेला आपण गुंजाला भेटण्यासाठी तिकडे जाऊ असं सत्यदादाने बाबळीला सांगितलेले असते. बाबळी खूप खुश होते. त्यानंतर इकडे गुंजा सुद्धा तिकडे डोंगरवाडीला जाण्याचा विचार करत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेशीमताईचा नवरा मंदार घरी आलेला असतो आणि त्याची दारू सुटली की नाही हे बघण्यासाठी गुंजा त्याला चहामध्ये एक औषध मिक्स करून देते, म्हणून त्याला खूप त्रास होऊ लागतो. तर मृण्मयी ही गुंजावर चिडते. मृण्मयी म्हणते की अगं मंदार दादा येथे रेशीमताईची माफी मागणीसाठी आले होते आणि तू हे काय केलेस, त्यांना कोणते औषध घातले. तेव्हा गुंजा म्हणत असते की त्यांची दारू सुटली की नाही हे त्या औषधावरून समजते, म्हणजे त्यांची अजूनसुद्धा दारू सुटलेली नाही. तर मृण्मयी चिडते आणि हे ठरवणारी तू कोण आहे या घरची असे गुंजाला म्हणते. तर गुंजा म्हणते की अहो रेशीमताई या घरची लेक आहे आणि त्यांचं राखण करणं हे माझं कर्तव्य आहे की नाही. तर लगेच मृण्मयी ही रागाने म्हणते की का तू या घरची कोण लागते. तर गुंजाला खूप मोठा धक्का बसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.